रविराज साबळे पाटलांचं 21 लाख फॉलोअर्स असलेलं इंस्टाग्राम अकाउंट बॅन केलं। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? रविराज साबळे पाटील सध्या टोकाचं विरोध करत होते। ग्रामपंचायती लेवलला जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे आणि सत्याच्या बाजूने कायम उभं राहणे ही त्यांची चूक होती, त्यामुळे त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं। आता मागे विठ्ठल कांगणे सरांचं इंस्टाग्राम अकाउंट बॅन केलं होतं। म्हणजे चाललं काय भारतामध्ये? कुठे कोणाचे व्हिडिओ डिलीट केले जात आहेत, कुठे कोणाचं अकाउंट बॅन केलं जात आहे, कुठे कोणावर या व्हिडिओमुळे FIR केली जाते, तर कुठे कोणावर डिफेमेशनचे केसेस केले जात आहेत। म्हणजे जे संविधानाने आपल्याला कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे, तर ते कुठे गेलं? पण संविधानामध्ये हेही सांगितलं आहे की आपल्या विरोध करण्यामुळे कोणाला दुसऱ्याला त्रास होऊ नये। तर त्याचं पालन कधी केलं जातं? जेव्हा समोरचा तसा वागतो तेव्हा। न्यूटनचा थर्ड लॉ आहे की एव्हरी ॲक्शन इक्वल्स अपोजिट रिॲक्शन। ते तर राहणारच आहे, कारण वागताच तसे समोरचे तर त्याला प्रत्युत्तर तसंच भेटणार आहे ना, कारण चाललंच आहे तसं। आणि मला सरकारला हे सांगायचं आहे की तुमची दुसरी बाजू बघा, कारण इंस्टाग्रामवर लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या लोकांचे व्हिडिओ डिलीट करण्यापेक्षा जे सेक्शुअल कंटेंट इंस्टाग्रामवर रोजचं परोसलं जातं आहे, रोजचे लहान लहान मुलं त्याला एडिक्ट होऊन रोजचं बघतायत, त्याच्यावर तुमचं काय ॲक्शन घेतली आत्तापर्यंत? रोजचे सायबर फ्रॉड होत आहेत, त्याच्यावर तुमची आत्तापर्यंत काय ॲक्शन घेतली? त्याच्यावर काही स्ट्रिक्ट लॉ नाही आहेत आपल्यावाले। ते सर्रासपणे कोणीही कपडे घालायची व्हिडिओ बनवून राहिलं, कोणी ते सेक्शुअल कंटेंट बनवून राहिलं, त्याच्यावर सरकारचा विरोध नाही आहे। आणि जे प्रश्न मांडतायत, जे विरोध करतायत, त्यांचे तुम्ही अकाउंट बंद कराल, त्यांचा व्हिडिओ तुम्ही डिलीट कराल, म्हणजे चाललं काय आहे भारतामध्ये? जे करायला पाहिजे सरकारने ते करत नाही आहे। आणि मला लोकांनाही सांगणं आहे की तुम्ही कोणाचंही अंध समर्थन करू नका, तर कोणाचा आंधळेपणे कोणाला चुकीचं म्हणू नका। जे खरं आहे त्याला खरं म्हणा, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणा। सर्वप्रथम देश असला पाहिजे आपल्याला, बाकी कोणी नाही। सपोर्ट रविराज साबळे पाटील, तुम्ही सपोर्ट करता का? कमेंट बॉक्समध्ये सांगा। जय हिंद, वंदे मातरम।